दुपारी 3:30 वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत आल्यावरती एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तिघही जण सह्याद्री अतिथीगृहावरती त्यांना भेटायला जाण्याची शक्यता आहे। हा एक अतिशय महत्त्वाचा अपडेट आहे, कारण अजूनही जरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पद ठरलेली असली तरी सुद्धा अजून मंत्रीपद आणि खातेवाटप या संदर्भामध्ये प्रचंड संभ्रम तिन्ही पक्षांमध्ये आहे। यामध्ये कुठलीही स्पष्टता आलेली नाहीये। शिवसेनेला अपेक्षित असलेली खाती त्यांना मिळणार का? गृहमंत्रीपद नाही तर महसूल मंत्रीपद मिळणार का? राष्ट्रवादीला कोणती खाती मिळणार? अशा पद्धतीचे अनेक प्रश्न आहेत आणि त्या निमित्ताने आज तीन महत्त्वाचे मंत्री आणि अमित शहा यांच्यामध्ये भेटीची शक्यता आहे। आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडनं या संदर्भात माहिती घेऊया। अभिषेक, अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत आणि हीच प्रश्न सोडवण्यासाठी किंवा याच प्रश्नांवरती चर्चा करण्यासाठी ही बैठक असेल का? कोणकोणते मुद्दे यामध्ये उपस्थित होतील? नक्कीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दुपारी 3:30 पर्यंत मुंबईमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यानंतर ते सह्याद्री अतिथीगृहावर जातील। त्यावेळी एक काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार ह्या तिघांचीही अमित शहांसोबत बैठकीची शक्यता आहे। एकूणच 4:30 वाजताच्या दरम्यान अमित शहा हे आपल्याला आझाद मैदानावर येताना पाहायला मिळणार आणि त्या दरम्यान ही बैठक जी आहे ती होण्याची शक्यता आहे। एकूणच अनेक घडामोडी जर का पाहायच्या त्या अनेक प्रश्न पाहायचे तर अजूनही अनुत्तरित पाहायला मिळतात। मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भात असेल किंवा मग एकूण जे 3 नेते शपथ घेणार आहेत त्यानंतर पुढे कशा प्रकारे मंत्रिमंडळ विस्तारासाठी जायचं, सोबतच कोणते खाते वाटप असेल, या सगळ्या संदर्भात जी आहे ती अगोदर आपल्याला चर्चा जी आहे ती होताना पाहायला मिळू शकते या तिघांमध्येही। धन्यवाद अभिषेक, आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर महत्त्वाची अशी ही बैठक होईल आणि बरेचसे जे अनुत्तरित प्रश्न आहेत त्यापैकी काही प्रश्नांची उत्तरे या निमित्ताने समोर येतील अशी आशा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।